तर प्रेक्षकांनो, पुन्हा एकदा आपण फेसबुक लाईव्ह सेशनमध्ये आलो आहोत. तर सर्वात पहिल्यांदा नवरात्रोत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपण नवरात्रोत्सवानिमित्त खास महिला मुलाखत आयोजित केलेल्या आहेत. त्याच महिला मुलाखतीच्या दरम्यान आज आपल्यासोबत एक खास व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याच विषयी जाणून घेणं देखील तुमच्यासाठी तितकंच गरजेचं असणार आहे, आम्हाला माहितीच आहे. पण त्यांच्या अगोदर सांगण्याआधी मला तुम्हाला एक निश्चितच सांगावं असं वाटतं, जेव्हा एक पुरुष शिकतो तेव्हा तो एकटा सुशिक्षित होतो, मात्र जेव्हा एक महिला शिकते तेव्हा पूर्ण पिढी सुशिक्षित होत असते. अशाच पद्धतीने प्रत्येक क्षेत्रात महिलांचं आपलं एक वेगळ्या पद्धतीचं योगदान आहे आणि त्याच माध्यमातून आज आपल्यासोबत कृषी जिल्हा अधीक्षक उज्ज्वला वानखेडे ताई आहेत. तर सर्वात पहिल्यांदा मॅडम, तुमचं कृषी जागरण मध्ये मनापासून स्वागत. नमस्कार मॅडम. नमस्कार, थँक्यू. मॅडम, कृषी क्षेत्रात काम करताना, कारण आपण अनेक क्षेत्रांमध्ये यशस्वी महिला पाहिल्या, पण कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला खूप यशस्वी महिला पाहायला मिळतात, नाहीतर परिस्थितीला डगमगणाऱ्या घाबरणाऱ्या अनेक महिला आपल्याला पाहायला भेटतात कृषी क्षेत्रात. परंतु जेव्हा कृषी क्षेत्रात तुम्ही एक यशस्वी स्त्री म्हणून ओळखल्या जातात, तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? प्रथम तर मला असं म्हणायचंय की कृषी क्षेत्रात किंवा शेती हा जो व्यवसाय आहे, तर या व्यवसायामध्ये स्त्री कधी हिंमत हारत नाही. कारण जे आपण विदर्भामधल्या आत्महत्यांमध्ये बघितलं की तिथे पुरुषांनी आत्महत्या केली आणि खूप मोठ्या प्रमाणात आत्महत्या होऊन सुद्धा त्या सर्वांच्या जे कुटुंब आहेत त्या कुटुंबांमध्ये स्वतःला सांभाळणे, वडीलधाऱ्यांना सांभाळणे, मुलांना सांभाळणे ही सगळी कर्तव्य महिलांनी केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की शेती व्यवसायामधली जी शेतकरी महिला आहे ती महिला अजिबातच कुठल्याही संकटाला घाबरत नाही. हे मला पहिल्यांदा तुम्हाला सांगायचं आहे. आणि दुसरं जे आहे की शेती व्यवसाय जो आता आपण आधुनिक पद्धतीचा म्हणतोय किंवा शेती शिक्षण घेतल्यानंतर नोकरी व्यवसाय आहे, उद्योगधंदे आहे, तर ह्या क्षेत्रामध्ये जी महिला काम करते आहे, तर नक्कीच पूर्वी ह्याचं प्रमाण खूप कमी होतं. म्हणजे कृषी जी शिक्षण कॉलेजेस आहेत, विद्यापीठ आहेत, तिथे शिकवणाऱ्या महिलांचं प्रमाण, महिला प्रोफेसर्सचं प्रमाण, कृषी विभागामध्ये काम करणाऱ्या महिलांचं प्रमाण हे खूप नगण्य होतं. आणि कृषी व्यवसायामध्ये तर त्याहूनही नगण्य असं प्रमाण होतं, जे आता आपल्याला पूर्णपणे बदललेलं दिसतंय. आणि ह्या प्रवासामध्ये नोकरी करत असू देत, मग ती कृषी कार्यालयांमधली नोकरी असू देत किंवा फील्डवरती, म्हणजे जिथे तुम्हाला अगदी इंटिरियर मध्ये, रानावनामध्ये शेतकऱ्यांच्या बांधांवरती जायला लागतं, तिथे डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवायला लागतात, प्रशिक्षण द्यायला लागतं शेतकऱ्यांना. आणि ते सगळे स्किल्स स्वतःमध्ये पहिल्यांदा अंगीभूत घेऊन मग दुसऱ्यांना ते जे शिकवणं आहे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आज कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक, मंडळ अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, क्लास 1 ऑफिसर आणि माझ्यासारख्या SAO ह्या प्रत्येक केडरमध्ये तुम्हाला महिलांचा समावेश दिसतोय. आणि जे 33% कृषी शिक्षणामध्ये आरक्षण निर्माण झालं, मे बी एक माझ्या मते 10 ते 12 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल, तेव्हापासून तुम्हाला सर्व कृषी महाविद्यालयांमध्ये महिलांचं प्रमाण वाढलेलं दिसतंय. आणि साहजिक आहे की जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम कुठल्याही गोष्टीमध्ये एंट्री करता किंवा शिकता पहिली गोष्ट पहिल्यांदा, तर त्यावेळी अडथळे हे येणार. कारण तुम्हाला त्यातले जे वेगवेगळ्या अंगाने तो करायचा असतो, तिथे काम करायचं असतं, ते पूर्णपणे तुमच्यासाठी नवीन असतं. तर त्यामुळे त्याच्यात टक्के टोनपे खाणार, मग तो पुरुष असू देत नाहीतर स्त्री असू देत. तर हे सगळं पार करत आज ह्या प्रत्येक ठिकाणी ह्या महिला मला यशस्वी झालेल्या दिसत आहेत. तर त्यामुळे अडचणींना तोंड देणं हे मला असं वाटतंय की शेती क्षेत्रातल्या कुठल्याही प्रकारच्या महिलांसाठी नवीन नाहीये. आणि त्या ते सगळे उत्कृष्ट पद्धतीने करतायत. आज शेती व्यवसायामध्ये सुद्धा महिलांनी त्यांचा पाय रोवलेला आहे. प्रक्रिया सारख्या उद्योगांमध्ये आपल्याला महिला पुढे येताना दिसत आहेत.
मॅडम तुम्ही आता खूप छान पद्धतीने आम्हाला सांगितलंय. मॅडम एकंदरीत जर तुमच्याविषयी विचार केला तर जेव्हा तुम्ही या सर्व गोष्टींसाठी अभ्यास केला त्यानंतर तुम्ही कृषी जिल्हा अधीक्षक म्हणून झाला, तर हा शिक्षणाचा प्रवास त्यानंतर ह्या शेती क्षेत्रामध्ये आपल्याला काहीतरी करायचं ही आवड तुमच्यामध्ये कशी निर्माण झाली? ऍक्च्युली मी शेतकऱ्याची मुलगी आहे, तर त्यामुळे शेती हा विषय मला बरोबर. तसा काही लहानपणापासून नवीन नव्हता. आमच्या घरी गाया, शेळ्या, सगळे प्राणी, आणखीन पुन्हा शेती, त्यांच्यासाठी चारा स्वतः कापून आणणे, गोवऱ्या थापणे इथपासून सगळी कामं लहानपणी केलेली आहेत. तर त्यामुळे त्याच्यामध्ये अ, आपण वेगळं शिक्षण घेतोय. जेव्हा मी ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेतली, तर तेव्हा असं मला वेगळं काही वाटलं नाही. मला खरं वैद्यकीय क्षेत्राची आवड होती, परंतु परिस्थितीमुळे मी तेवढं अफोर्ड करू शकत नव्हती माझी फॅमिली आणि कृषी शिक्षणासाठी हम्म. माझं जे सिलेक्शन आहे ते सहजपणे झालं. माझ्या वडिलांना इनफॅक्ट कृषी शिक्षणाची खूप आवड होती, पण त्यांना ते जमू शकलं नाही त्यांच्या परिस्थितीमुळे. तर ज्यावेळी मला ती संधी मिळाली, तर तेव्हा पूर्ण घराचा पाठिंबा होता आणि कृषी शिक्षण घेताना प्रत्यक्ष आम्हाला शेतावरती सगळे प्रॅक्टिकल्स वगैरे करायला लागायचे. तर त्यावेळी थोडंसं ते कष्टदायक आहे असं निश्चितपणे वाटायचं. पण कसं असतं, तुम्हाला एखाद्या गोष्टीची आवड असली की तुम्हाला ते त्याच्यातलं कष्ट किंवा त्याच्यातला त्रास हा जाणवत नाही. फक्त एकच गोष्ट होती की त्यावेळी कृषी शिक्षणामध्ये महिलांचं प्रमाण खूप कमी होतं. तर त्यामुळे आम्ही अगदी 200 मुलांमध्ये 10 मुली, 4 मुली असं पण प्रत्येक वर्षी साधारण प्रमाण असायचं. तर त्यामुळे तो एक वातावरणाचा जो फील होता, की तिथे जे तुमचं अ, एवढ्या सगळ्या मुलांमध्ये तुम्ही 4 मुली, 10 मुली शिक्षण घेताय आणि तुमचा सीजीपीए मेंटेन करताय. मे बी तुम्ही फर्स्ट 2-3 मध्ये राहताय आणि त्यानंतर पुन्हा हो बरोबर. एमपीएससीची तयारी करताय. तर हे हा टेम्पो मेंटेन करणं ऍक्च्युअली ती तुमच्या पर्सनॅलिटीची आणि तुमच्या संस्काराचा एक कस लागण्याची गोष्ट होती. परंतु माझ्यासारख्या खूप ज्या मुली एमपीएससी, काही जणी युपीएससी वगैरे पण पास आउट झालेल्या आहेत, वेगवेगळ्या विभागांमध्ये आज काम करत आहेत. तर त्यांनी हे निश्चितपणे सिद्ध केलं की जेव्हा तुम्ही 200 मुलांमध्ये एकट्या राहून सुद्धा प्रॅक्टिकल्स अटेंड करू शकता आणि त्या वातावरणामध्ये स्वतःचे हम्म. इंटेलिजन्स, स्वतःचा सीजीपीए मेंटेन करू शकता आणि त्या वातावरणामध्ये प्रत्येक वेळी खंबीरपणे वावरू शकता. तर त्या अर्थी हम्म. पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये ते तुम्हाला वावरणं कठीण नाहीये, अवघड नाहीये आणि इनफॅक्ट मला असं वाटतं की त्या हम्म. सगळ्या गोष्टीचा किंवा त्या वातावरणाचा कृषी विभागामध्ये पर्टिक्युलरली काम करताना पण निश्चितपणे मला एक चांगला आधार किंवा एक माझी पार्श्वभूमी त्या निमित्ताने तयार झाली. तो कणखरपणा जो कॉलेजच्या काळामध्ये डेव्हलप झाला, तर तो मला कृषी विभागामध्ये काम करताना हम्म. खूप उपयोगी पडला. आणि म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन करताना मी एमपीएससीचा बरोबर. अभ्यास करत मॅडम मला एमपीएससी मध्ये हम्म. माझं एमएससी पोस्ट ग्रॅज्युएशन जेव्हा झालं, तेव्हा सिलेक्शन झालं आणि मी क्लास 1 ऑफिसर म्हणून रुजू झाले. फक्त एक महिला म्हणून जेव्हा तुमच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आणि तुमचं करिअर ह्या दोघांची जी सांगड घालायला लागते, तिथे खूप वेळा कसरत करावी लागली. खूप वेळा बॅलन्सिंग करायला लागलं. खूप वेळा मॅनेज करायला लागल्या खूप साऱ्या गोष्टी. काही वेळा निश्चितपणे हे जाणवलं, आपण मुलांना वेळ देऊ शकत नाही. कारण जेव्हा तुम्ही क्लास 1 अधिकारी, गॅझेटेड ऑफिसर म्हणून काम करता, तेव्हा तुमच्या पुढे असलेल्या जबाबदाऱ्या खूप मोठ्या असतात आणि तिथे पुरुष, स्त्री हम्म. अशा कुठल्याही प्रकारचे एक्सक्यूज तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मिळत नाही. तर हम्म. त्यामुळे तिथे तुमचा निश्चितपणे प्रत्येक स्त्रीचा कस लागतो. कारण तुम्हाला मुलंही हवी असतात आणि तुम्हाला तुमचं करिअर पण सोडायचं नसतं. तर तो जो प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामधला बरोबर. 10 वर्षांचा कालावधी आहे, 10-12 वर्षांचा कालावधी आहे, तो प्रत्येकीला टफ असतो. पण तुम्ही इमोशनली थोडंसं स्ट्रॉंग राहून आणि आपल्याला आपल्या कुटुंबामधील सगळ्यांचं याच्यामध्ये सहकार्य घेऊन ही वाटचाल सुसह्य करणं सहज शक्य आहे. तिथे तुमचा स्वभाव, तुमची सगळ्यांची मदत, तुम्ही मदत करण्याची जेव्हा हे ठेवता, तेव्हा तुम्हालाही निश्चितपणे मदत सगळ्या हातांनी, सगळ्या बाजूंनी वेगवेगळ्या प्रकारे मिळत जाते आणि ही संकट मला वाटतं अवघड नाही राहत आणि हा प्रवास सोपा जातो. मुलं एकदा मोठी झाल्यानंतर मग काही अडचण नसते आणि करिअरच्या ह्या ग्राफमध्ये जेव्हा मग तुम्ही
अजून प्रमोशन्स घेता, पुढच्या पदांवरती जाता, तिथे थोडंसं स्वरूप वेगळं असतं. तिथे तुम्हाला मुलांची चिंता नसते किंवा कुटुंबाच्या जबाबदाऱ्या खूप जास्त नसतात. कारण मुलांना समज आलेली हा असते, त्यांच्या करिअरच्या वाटा त्यांनी निवडलेल्या असतात आणि आता तुम्हाला आणखीन एक अधिकार मिळालेले असतात प्रमोशनच्या माध्यमातून आणि ते अधिकार निभावताना, मी गाजवताना नाही म्हणत आहे, ते अधिकार निभावताना तुम्हाला जे फील्ड मधले प्रश्न आहेत ऐक शेतकऱ्यांचे प्रश्न ही सगळ्यात मूलभूत असलेली आमची जबाबदारी आहे. ती जबाबदारी पार पाडताना आम्हाला प्रत्येक प्रश्नाच्या वेळी शेतकऱ्याच्या ठिकाणी स्वतःला जाणवून तो प्रश्न समजावून घेऊन, मग तो विमा असू देत, मग ते कृषी प्रशिक्षण असू देत, मग ती एखादी आता आपण जे ऑनलाईन सिस्टीम मध्ये पोर्टलवरती सगळे ऍप्लिकेशन घ्यायला सुरुवात केलेली आहे. ह्या नवीन आधुनिकच्या ज्या गोष्टी आहेत, कृषी यांत्रिकीकरण आहे, तर ह्या सगळ्यांमध्ये येणाऱ्या बेसिक प्रश्नांपासून ते ह्याच्यामधले जे गहन प्रश्न आहेत, तर ह्यामध्ये मार्ग कसे काढायचे, इथे तुम्हाला पूर्णपणे तुमचे 200% द्यावे लागतात. तुमचे सगळे स्किल्स तुम्हाला त्याच्यामध्ये वापरावे लागतात आणि ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडणे हेच तुमचं टार्गेट असतं. बाकी तुम्हाला याच्यामध्ये दुसरा एक्सक्यूज नाहीये. तर ते तुम्हाला पार पाडावंच लागतं आणि त्यासाठी ऑल स्किल्स तुम्हाला वापरावे लागतात. बरोबर. मॅडम, आता तुमच्याशी बोलताना जाणवलं की आपण कितीही आपल्या क्षेत्रात यशस्वी असलो तर जेव्हा आपली आईची भूमिका येते तेव्हा निश्चितच आपल्याला आपली आईची भूमिका जागृत होत असते. मॅडम, मला तुम्हाला एक विचारायचं आहे की एक जिल्हा कृषी अधीक्षक म्हणून काम करताना, ह्या सर्व गोष्टी असताना, जेव्हा विद्यार्थिनी अभ्यास करताना दिसतात या क्षेत्रासाठी, तर या विद्यार्थिनींसाठी तुम्ही काय सल्ला देता? ह्या विद्यार्थिनींसाठी मला निश्चितपणे सांगावं असं वाटतं की आज कृषी क्षेत्रामध्ये शिक्षण मुलींना मिळतंय, परंतु त्या शिक्षणाचं जे ऍप्लिकेशन आहे, ते फील्डवरचं जे ऍप्लिकेशन आहे, ते ऍप्लिकेशन खूप चांगल्या पद्धतीने होणं गरजेचं आहे आणि ह्या मुली करू शकतात निश्चितपणे. त्यांच्यासाठी म्हणजे आज तू आमच्या समोर बोलतीयस एक निवेदन किंवा समन्वयन करण्यासाठी ह्या कार्यक्रमाचं, तर हा जो सोशल मीडियाचा आस्पेक्ट आहे, ह्याचं कृषी विकासामध्ये खूप मोठं योगदान आहे आणि ज्या महिलांना ज्या मुलींना कृषी क्षेत्राचं बॅकग्राऊंड आहे, तर त्यांच्यासाठी मला असं वाटतंय की ही गोष्ट अवघड नसावी, कारण त्यांना त्याच्यामधलं तंत्र, त्यातल्या बारीक सारीक गोष्टी, त्यातल्या अडचणी ह्या त्या स्वतः शिकलेल्या आहेत. त्यांनी फील्डवरती स्वतः शेतकऱ्यांच्याकडे जेव्हा आम्हाला रावे प्रोग्राम असतो, तिथे राहायला लागतं आम्हाला, तर त्यावेळी त्यांना ह्या प्रश्नांची उकल झालेली आहे. त्यामुळे सोशल मीडियावरती कृषी शिक्षण घेतलेल्या महिला जितक्या जास्त प्रमाणामध्ये येतील, तर मला असं वाटतंय की कृषी संबंधित तंत्रज्ञानाचं जे प्रसारण आहे, ते तंत्रज्ञानाचं प्रसारण साध्या सोप्या भाषेमध्ये शेतकऱ्यांना, शेतकरी महिलांना समजेल इतक्या सहजपणे विथ डेमॉन्स्ट्रेशन, विथ ऑल प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन्स आणि त्याच्यामधलं जे खूप शास्त्रीय आहे किंवा खूप सायंटिफिक वर्ड्स आहेत, इन्सेक्टिसाइड्स, आणखीन टेक्नॉलॉजिकल पण अनेक बारीक सारीकच्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत की ज्या शेतकऱ्यांना पचायला, कारण त्यांनी ते ऐकलेलं नसतं, तर त्यांना ते समजून घेणं हे थोडं अवघड जातं आणि त्यावेळी ह्या कृषी शिक्षण घेतलेल्या महिला ज्या आहेत त्या खूप उत्तम त्याच्यामध्ये रोल निभावू शकतात, असं माझं ठाम मत आहे. कारण मी शेतकरी मासिक संपादक म्हणून पण काम केलंय. जेव्हा मी शेतकरी मासिक संपादक झाले तेव्हा आमच्या मासिकाला 4 कलर मध्ये मी आणलं, त्याचे नंबर ऑफ पेजेस वाढले, त्याच्यामध्ये मी संपादन समिती एक ऍड केली आणि त्याच्यामध्ये जसे पत्रकार आहेत त्यांची जी ओघवती भाषा असते की प्रत्येक अधिकारी कर्मचारी जो असतो शासकीय, त्याला प्रत्येकालाच हे स्किल असतं असं नाही, तर त्यामुळे अशी टीम आम्ही त्या आमच्या मासिकामध्ये इन्व्हॉल्व केली. आणि जे कृषी फक्त टेक्नॉलॉजी नाही, म्हणजे कृषी उत्पादनच्या पुढे जाऊन प्रक्रिया असेल, फ्लोरिकल्चर असेल, त्याच्यानंतर डेअरी उत्पादन असेल, रेशीम शेती असेल, असे वेगवेगळे जे सेक्टर्स आहेत ते आम्ही खूप रंगीतपणे त्या मासिकामध्ये आणि त्याचे जे वेगवेगळे एक्सपर्ट्स आहेत ते आम्ही त्या मासिकामध्ये
आणले आणि त्याच्यामध्ये खूप मोठमोठ्या व्यक्तिमत्वांच्या मुलाखती आम्ही त्यावेळी प्रसारित केल्या आणि मला सांगायला निश्चित अभिमान वाटतो की तेव्हा आमचं ते जे सबस्क्रिप्शन आहे ते आम्ही 2 लाखांपर्यंत नेऊ शकलो होतो. तर जेव्हा महिला एखाद्या गोष्टीमध्ये एंट्री करते तर मला असं वाटतं तो विषय जो आहे तो थोड्या वेगळ्या पद्धतीने बघते. म्हणजे जनरल तो विषय जो बघितला जातो त्यापेक्षा ती त्याला वेगळं स्वरूप आणण्याचा, त्याच्यामध्ये क्वालिटेटिव्ह आणण्याचा निश्चितपणे प्रयत्न करते आणि तिथे ती सक्सेसफुल होऊ शकते. हे क्षेत्र महिलांसाठी मला असं वाटतं की एक सुपीक जमीन आहे आणि ते नवीन मुलींनी कॅप्चर करावं. दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती कृषी ज्या महिला आहेत किंवा इव्हन कृषी क्षेत्रात शिक्षण घेणारे मुलं सुद्धा आहेत. तर ज्यांचं थोडंसं आणखीन टेक्निकल म्हणजे ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंग रिलेटेड बॅकग्राऊंड आहे. तर त्यांनी कृषी विकासामध्ये खरं खूप मोठं योगदान देण्याची गरज आहे. कारण आज जी मशिनरी किंवा जे इक्विपमेंट शेती क्षेत्रामध्ये आहेत तर ते बऱ्यापैकी हे वेस्टर्न किंवा पाश्चिमात्य देशांमधून ते तंत्रज्ञान विकसित झालेले किंवा चायनामध्ये विकसित झालेले आणि आपण त्याच्यावरती काम करतोय. कृषी विद्यापीठ याच्यामध्ये निश्चित काम करतायत. पण ह्या पिढीकडून जी अपेक्षा आहे ते युजर फ्रेंडली ज्याला आपण साध्या सोप्या भाषेमध्ये जुगाड असं म्हणतो की तुमचं खूप अवघड किंवा खूप कष्टाचं काम छोट्या टेक्नॉलॉजीने आणि अत्यंत कमी खर्चामध्ये तुम्ही ते असं छोटं यंत्र विकसित करू शकता आणि फक्त त्याच्यामधलं वापरताना जे सोफेस्टिकेशन आहे किंवा त्यातला स्मार्टनेस आहे, फाईननेस आहे, तो फाईननेस टेक्नॉलॉजीच्या मदतीने त्या यंत्रामध्ये उतरला पाहिजे की जो आत्ता दिसत नाहीये. आत्ता काही मशिनरी आहेत थोड्या कॉम्प्लिकेटेड आहेत. महिलांनी त्या वापरायच्या म्हटल्या तर थोडं कष्टदायक आहे त्यांच्यासाठी. जिथे आपण म्हणजे अगदी साध्या शेतकरी महिलांचा वगैरे जर विचार केला आणि त्यांना म्हटलं की तुम्ही हे मशीन चालवा तर अवघड आहे त्यांच्यासाठी किंवा कॉस्टच्या दृष्टिकोनातून पण जर विचार केला तर त्या महागड्या आहेत. तर ह्यामध्ये टेक्नॉलॉजिकल खूप मोठा बदल करण्याची गरज आहे आणि ऍग्री इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी अशा क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलेल्या महिला आणि मुलं सुद्धा ह्यामध्ये खूप मोठं योगदान कृषी विकासासाठी करू शकतात. पुढचा सेक्टर जो आहे तो प्रक्रिया आहे. प्रक्रियामध्ये आतापर्यंत आपण जे फूड प्रोसेसिंग रिलेटेड ब्रँड्स मार्केटमध्ये बघतोय, मग ते मिलेट रिलेटेड ब्रँड्स असू देत किंवा फ्रूट प्रोसेसिंग रिलेटेड ब्रँड्स आपण जे बघतोय, तर हे सगळे मोठे मोठे ब्रँड्स मार्केट त्यांनी कॅप्चर केलेलं आपल्याला दिसतंय. ही परिस्थिती आपल्याला बदलायची आहे. कारण आपल्याकडचा जो शेतकरी आहे त्या आपल्याकडच्या शेतकऱ्याकडे त्याला तात्काळ पैसा मिळण्याची खूप गरज आहे. आपले सीझनल जी शेती आहे, मोसमी हवामाना आधारित जी शेती आहे, तर त्यामुळे बल्कमध्ये माल जो येतो तो सिंगल शेतकऱ्याच्या ह्याच्यावर नाही येऊ शकत, की जसं पाश्चिमात्य देशांमध्ये होतं, की तिथे एका शेतकऱ्याची हजारो एकर जमीन असते आणि तो एक ब्रँड डेव्हलप करू शकतो किंवा बल्कमध्ये प्रोडक्ट आणून तो प्रोसेसिंग करू शकतो. जी परिस्थिती आपल्याकडे नाही. आपल्याकडे छोटे छोटे शेतकरी आहेत, त्यांची उत्पादनं छोटी आहेत, त्यांचं संकलन करणं, त्याचं ग्रेडिंग करणं, क्लिनिंग करणं आणि मग त्याच्यावरती प्रायमरी प्रोसेसिंग करणं. म्हणजे अगदी मी म्हणते खूप हाय क्लास प्रोसेसिंग मध्ये नका जाऊ, पण जी मोठी फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे त्यांना लागणारा जो रॉ मटेरियल आहे तो रॉ मटेरियल एक त्याला प्रायमरी प्रोसेसिंग देणं गरजेचं असतं. त्या क्षेत्रामध्ये ही नवीन जनरेशन खूप मोठं काम करू शकते आणि त्यासाठी लागणाऱ्या ज्या छोट्या मोठ्या मशिनरी आहेत त्या आज बाजारामध्ये अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये अनेक टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शन्स झालेले आहेत, होत आहेत आणि हा जो प्रक्रिया उद्योग आहे, या प्रक्रिया उद्योगामध्ये ही नवीन जनरेशन ज्या शेतकरी महिला आहेत, जे छोटे शेतकरी आहेत, त्यांना ऑर्गनाईज करून त्यांच्या शेतकरी उत्पादक कंपन्या करून त्याचं बल्क स्टोरेज करून असे प्रायमरी प्रोसेसिंग युनिट्स निश्चितपणे करू शकतात आणि याच्यासाठी शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना, स्मार्टची योजना, त्यानंतर पणन विभागाचा मॅग्नेटचा प्रकल्प, अशा अनेक योजना उपलब्ध सुद्धा आहेत की ज्या शेतकऱ्यांना त्यामध्ये अर्थसहाय्य द्यायला तयार आहेत. डेअरी रिलेटेड स्मार्टचे प्रोजेक्ट आहेत.
सेरिकल्चर रिलेटेड आहेत, कुक्कुटपालन संबंधित आहेत. तर याचा पण शेतकरी बांधव फायदा घेत आहेत. पण जे टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शन आणि कॅपॅसिटी बिल्डिंग झालेलं, म्हणजे प्रशिक्षित जे मनुष्यबळ त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे, की जे शेतकरी आणि ऍक्च्युअल तुमचं फाईन प्रोडक्ट याच्यामधलं दुवा बनवू शकतं. ते जे काम आहे ते ह्या नवीन जनरेशनचं काम आहे. आणि मुली, शेती क्षेत्रात शिकलेली मुलं आणि मुली हे काम अत्यंत उत्कृष्टरित्या करू शकतात. बरोबर. मॅडम, तुम्ही आता खूप छान पद्धतीने विद्यार्थ्यांना सल्ला दिलाय. मला एक विचारायचं आहे मॅम, की आजकाल आपण पाहतो की शेतीमध्ये महिलांचा खूप मोठा वाटा आहे. तरी देखील आजही कृषी क्षेत्रातील महिला शेतकऱ्यांकडे एक वर्कर, मजूर म्हणून पाहिलं जातं. तर यावर काय उपाय आहे किंवा यावर काय बदल होऊ शकतो? आता जी काही आपण जनरल स्वरूपामध्ये महिलांची जी प्रगती दिसतीये, त्या प्रगतीला फक्त आणि फक्त शिक्षण कारणीभूत आहे. जर मी बाकी इतर ज्या महिला आहेत यांनी शिक्षण नसतं घेतलं तर आजपर्यंत ह्या स्टेप पर्यंत येऊ शकल्या नसते. ज्या शेती क्षेत्रामध्ये आज पण लेबर म्हणून काम करतायत महिला, त्यांनी सुद्धा आपल्या कामापुरतं का होईना शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यातून तुम्हाला खूप हायर एज्युकेशन घेणं शक्य नाहीये, खूप लांबपर्यंत जाऊन शिक्षण घेणं शक्य नाहीये. तर त्या ठिकाणी आता अगदी परवा दिवशी जो आपण प्रोग्राम प्रधानमंत्री ग्रामीण कौशल्य विकास कार्यक्रमाचं जे मोठं आपण इनॉग्रेशन केलं आणि त्या माध्यमातून राज्यामधल्या 511 ग्रामपंचायतीमधून अशा प्रकारे स्किल ट्रेनिंग देण्याची सुविधा आपण राज्य शासनामार्फत उपलब्ध केलेली आहे. तर हे जे स्किल ट्रेनिंग आहे, ह्या स्किल ट्रेनिंग मध्ये काय अपेक्षित आहे? तुला काय वाटतं की ह्याच्यामध्ये काय कम्प्युटर सॉफ्टवेअर रिलेटेड ट्रेनिंग दिलं जावं? अजिबात नाही. ह्याच्यामध्ये तुमचं ग्राफ्टिंग कसं करता येऊ शकतं तुम्हाला स्किल्ड पद्धतीने, किंवा जे सीड प्रोडक्शन आहे, तर सीड प्रोडक्शन करताना म्हणजे जेव्हा तुम्ही हायब्रिड सीड प्रोडक्शन किंवा व्हेजिटेबल सीड प्रोडक्शन करता, तेव्हा तुम्हाला पोलन ट्रान्सफर करणं हे खूप स्किल टाईपचं काम आहे. तर असं स्किल ट्रेनिंग सुद्धा तुम्हाला या माध्यमातून देता येऊ शकतं. जो विषय मी मगाशी बोलले की प्रायमरी प्रोसेसिंग, तर प्रायमरी प्रोसेसिंग म्हणजे नक्की काय, ड्राईंग म्हणजे नक्की काय, फ्रीज ड्राईंग म्हणजे नक्की काय, किंवा ओव्हन ड्राईंग म्हणजे काय, आणि ते कुठल्या कुठल्या प्रकारच्या पदार्थांना तुम्हाला वापरता येऊ शकतं, किंवा ज्या फ्लॉवर अरेंजमेंट्स आहेत, तर फ्लॉवर अरेंजमेंटचे म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही, परंतु ईस्ट एशियन कंट्रीज आणि युरोपियन कंट्रीज याच्यामध्ये फुलांचं खूप मोठं मार्केट आहे. आणि तिथे त्यांच्या डे टू डेच्या लाईफमध्ये फ्लॉवर अरेंजमेंटला प्रचंड इम्पॉर्टन्स आहे, प्रचंड त्याला महत्व आहे. आणि तो एक उत्तम प्रकारचा व्यवसाय म्हणून तिथे डेव्हलप झालेला आहे. तर ह्याच्याशी संबंधित मग ती अरेंजमेंट करणे असू देत, किंवा फुलांचे उत्पादन करणे असू देत, लॉन कसं आपण लॉनचं जे गवत आहे, जम्पिंग ग्रास ज्याला म्हणतो, ते जम्पिंग ग्रासचं उत्पादन कसं करायचं, फोलिएज जे फिलर म्हणून बुकेमध्ये वापरले जातात त्याचं उत्पादन कसं करायचं, बोन्साय कशा पद्धतीने करता येऊ शकतं, अगदी तुम्ही होम स्केल मध्ये मशरूमचं प्रोडक्शन कसं करू शकता, मशरूमचं ड्राईंग कसं करू शकता, त्यानंतर मशरूमचा वापर करून पापड तयार करणे इथपर्यंत तुम्हाला प्रोसेसिंगला चान्स आहे. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला स्किल म्हणून अगदी तुमचं 3 दिवसांचं 5 दिवसांचं जे ट्रेनिंग आहे याच्यामधून सुद्धा महिलांना घेता येऊ शकतं. आणि अशा प्रशिक्षणामधून जर महिला विकसित झाल्या तर मला असं वाटतं की अगदी पोस्ट ग्रॅज्युएशन पीएचडी करण्याची पण गरज नाहीये. जे आपण म्हणतो ना व्होकेशनल ट्रेनिंग, कारण व्होकेशनल माध्यमातून काय आहे की तुम्ही 2 पैसे निर्माण करू शकता ते ट्रेनिंग घेऊन. अशा प्रकारचं जर ट्रेनिंग शेतकरी महिलांना मिळालं तर आज जे फक्त फिजिकल हार्डवर्क किंवा ज्याला आपण ड्रजरी म्हणतो एक प्रकारची, तर त्यामध्ये जी मॅनपॉवर महिलांची मोठ्या प्रमाणामध्ये एंगेज आहे, त्याला स्किलचा किंवा कौशल्याचा, कुशलतेचा एक सपोर्ट चांगल्या पद्धतीने मिळू शकेल. आणि त्या महिला याच्यामध्ये अजून 2 पैसे कमवू शकतील. आणि मेन म्हणजे त्यांचं जे कष्ट आहे ते कष्ट यामुळे कमी करण्याला खूप चांगली संधी आहे.
बरोबर. मॅडम, तुम्ही आता महिलांनी कशा पद्धतीने केलं पाहिजे ते देखील सांगितलं, पण त्यासोबत आजही असं आहे की पुरुषांची मानसिकता आजही निर्णय क्षमता शेती क्षेत्रात महिला मजूर म्हणून काम करू शकतात, परंतु त्या निर्णय घेऊ शकत नाही. तर मग अशा वेळेला पुरुषांची भूमिका काय असली पाहिजे आणि पुरुषांनी महिलांना कशा प्रकारे प्रोत्साहित केलं पाहिजे? हा आपली पितृसत्ताक संस्कृती आहे आणि त्यामुळे हा मुलींवरती पण हम्म, खूप लहानपणापासून बिंबवला जाणारा संस्कार आहे किंवा तुला ऐकायचंय दुसऱ्यांचं किंवा तुला अंडर डॉमिनन्स राहायचं हा, आहे. कारण तर मग तुला तडजोड करायची आहे. हम्म, इनफॅक्ट तुला तडजोड करायची आहे, कारण तुझं घर जर तुला टिकवायचं असेल, घर पुढे न्यायचं असेल, तर सगळ्यांच्या मनाचा विचार करून तुला पुढे हम्म, जायचं आहे. काही ठिकाणी काही गोष्टींमध्ये हम्म, ते आवश्यक पण असतं. म्हणजे जिथे तुम्ही इमोशनल लेवलवरती बरोबर. बोलता तिथे तुम्हाला काही वेळा ते खूप गरजेचं आहे. हम्म, कारण जी एकसंधता तुम्हाला टिकवायची आहे आणि सपोर्ट सिस्टीम तुम्हाला शेवटपर्यंत एक फॅमिली म्हणून आवश्यक आहे. तिथे तुम्हाला काही वेळा हे करणं गरजेचं आहे. परंतु इकॉनॉमिकल सेन्स मध्ये जर विचार केला तर मला असं वाटतं ह्या तडजोडीची गरज नाहीये. कारण हम्म, पैसा काय आहे, तर पैसा कधी येतो तुमच्याकडे, जेव्हा तुम्ही काहीतरी वेगळं निर्माण करता, ज्याची मार्केटमध्ये गरज आहे असे काही प्रोडक्ट तुम्ही करू शकता. किंवा म्हणजे आता शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये जर बोललं तर 4 शेतकरी जे लावतायत शेतामध्ये त्याच्यापेक्षा मी वेगळं काहीतरी हम्म, लावलं तर माझा शेतामधला माल पटकन उचलला जाणार आहे हे शेतकऱ्यांना माहिती. त्याच पद्धतीने शेतकरी महिलांनी सुद्धा काम करताना जर टेक्नॉलॉजीच्या आधारे थोडं स्किल टाईप मध्ये काम केलं, त्या जे काही प्रोडक्शन आणतायत त्या प्रोडक्शनला ऑर्गॅनिकची जोड लावली, राईट. त्याचप्रमाणे म्हणजे आता मी एक उदाहरण तुला देईन की संगमनेरच्या एक शैलजा नवांदर म्हणून शेतकरी आहेत. म्हणजे माझ्यापेक्षा 10 वर्षांनी नक्कीच 10-15 वर्षांनी मोठे असतील. हम्म, परंतु त्या नैसर्गिक शेती करतात. आज त्यांच्या शेतामध्ये असलेलं जांभूळ असेल किंवा त्यांचा लाल भोपळा जो त्या करतात, तर त्या लाल भोपळ्याला ट्रेडर पहिल्या त्यांच्या शेतामधला येऊन लाल भोपळा बघतात, त्याची क्वालिटी बघतात आणि त्याच्यावरून ते ठरवतात की बाकीच्या शेतकऱ्यांच्या ह्याला काय रेट द्यायचा आणि सगळ्यात पहिल्यांदा जो माल उचलला जातो तो मॅडमच्या शेतामधला उचलला जातो. तुला मी अशी अनेक उदाहरणं देऊ शकेन. बरोबर. जालन्याच्या आपल्या सीताबाई मोहिते आहेत, त्या जिजामाता कृषी भूषण शेतकरी पण आपल्या त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. आवळ्यामधली जी प्रक्रिया आहे, हम्म, कॅन्डी तयार करणे, आवळ्याचा ज्यूस तयार करणे, त्याची रोपवाटिका, फळ रोपवाटिकाचं लायसन घेणं आणि ते जे दोघं नवरा बायको आहेत, अगदी राम मोहिते आणि सीताबाई मोहिते, अत्यंत जीव लावून हम्म, त्यांनी त्यांची शेती उभी केली. त्यांच्या मुलींना ऍग्रीकल्चर रिलेटेड एज्युकेशन दिलं आणि आता पूर्ण फॅमिली एकदम वेल सेटल्ड आहे. तर हा जो प्रवास आहे शेती क्षेत्रामधल्या महिलांचा, या प्रवास करताना आर्थिक स्थैर्य किंवा आर्थिक निर्णय घेण्याची जी क्षमता आहे, यावेळी महिलांना पुरुषांनी सपोर्ट करण्याची खूप गरज आहे. मी युरोपमध्ये जेव्हा आम्ही हम्म, शेतकऱ्यांचे अभ्यास दौरे केले तेव्हा आम्ही तिथे बघितलं तर तिथे तर आपल्या मालाचा रेट काय ठरवायचा आहे, आणखीन ट्रेडरला कुठल्या ट्रेडरला सप्लाय करायचा आहे, कुठल्या मॉलला सप्लाय करायचा आहे, हे निर्णय तिथे महिला घेतात. आणि पुरुष जी अवजड कामं आहेत किंवा शेतीमध्ये जी कष्टाची कामं आहेत त्याच्यामध्ये तिथला पुरुष वर्ग एंगेज आहे. म्हणजे जे इंटेलेक्च्युअलचं काम आहे, जे कम्युनिकेशनचं काम आहे, की महिला आपण म्हणतो खूप बडबड करतात, त्यामुळे त्यांच्यासाठी कन्व्हिन्स करणं बरोबर. आणि आपल्या मालाची गुणवत्ता पटवून देणं हे त्यांच्यासाठी डाव्या हाताचा मळ आहे. आणि ते काम हे खूप उत्तम हम्म, पद्धतीने करत होतं. मला असं वाटतं की हा जो प्रवास आहे ना, म्हणजे पितृसत्ताक, पुरुष सत्ताक असं जे काही लेबल आहे ना, ते कुठेतरी आता बाजूला ठेवण्याची गरज आहे. आणि ज्याच्याकडे जे स्किल आहे, बरोबर. म्हणजे मी म्हणते अगदी पुरुषांकडे सुद्धा जर कम्युनिकेशन स्किल असेल त्यांनी मार्केटिंग करावं. पण जर स्त्रीकडे कम्युनिकेशन हम्म, स्किल असेल निश्चितपणे तिने मार्केटिंगमध्ये पाय रोवून उभं राहणं गरजेचं आहे. जसं मी तुला म्हटलं की पोलन ट्रान्सफर करणं बरोबर. अगदी नाजूक हातांचं काम आहे ते. मग हम्म, ते काम जर स्त्रीला येत हम्म, असेल तर व्हाय नॉट, तिने ते करणं गरजेचं आहे, त्याच्यावरती कमांड हा, मिळवणं गरजेचं आहे. आता आपण म्हणतो की जी काही यांत्रिकीकरण आहे, तर आज ट्रॅक्टर चालवणाऱ्या महिला आहेत, पॉवर टिलर चालवणाऱ्या महिला आहेत. हो, आणि मग ह्याच महिला उद्या ड्रोन जर उडवायला लागल्या तर मला असं वाटतं त्याच्यामध्ये काही अवघड नाहीये.
आणि हे जे काही बदल आहेत ना, कामामधले बदल आले की तुम्हाला पैसा येणार आहे. आणि पैसा आला हो, की निश्चित. जनरली आपल्या कुटुंबामध्ये पुरुषांना आपण जो काही मान दिला जातो, कारण तो आपण म्हणतो की घराचा कर्तृत्ववान पुरुष तो आहे, त्याच्यावरती पूर्ण फॅमिलीची फायनान्शियल जबाबदारी आहे. हीच जबाबदारी त्या हम्म. घरामधली स्त्री जर 50%, 20%, 30% ह्या प्रपोर्शन मध्ये सांभाळत असेल, तर पुरुष पण विलिंगली त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतात. असं नाहीये की पुरुष सहभागी करून घेऊ शकत बरोबर. नाहीत, तेही घेऊ शकतात. कारण आज जसं आपण हम्म. म्हणतोय की महिला शिकल्या की घर पुढे जातं, पुरुष पण शिकतायत ना. त्यांनाही आज जेंडर इक्वेलिटी कळतीये, जेंडर बजेटिंग कळतंय. त्यांनाही कळतंय की जर ती आपल्या बरोबर घराच्या बाहेर 5-6 तास राहून काम करतीये, आपल्या बरोबर दुकानावर उभी राहतीये, आपल्या बरोबर शेतात सगळ्या कामांमध्ये हातभार लावतीये, तर तिला पण कष्ट भरपूर पडतायत. हम्म. इनफॅक्ट जे स्त्रियांचे ज्या काही फिजिकल आणि नॅचरल जे काही प्रॉब्लेम्स आहेत, तर त्यामुळे तर मला असं वाटतं की हम्म. इनफॅक्ट एक सॉफ्ट कॉर्नर महिलांना मिळणं खूप गरजेचं असतं. त्यांचे मेनोपॉजच्या ज्या गोष्टी आहेत, तिथे त्यांना हम्म. मानसिक सपोर्ट असणं गरजेचं असतं. ह्या सगळ्या गोष्टींचा थोड्या सहानुभूतीने जर पुरुषांनी विचार केला, तर मला असं वाटतं प्रत्येक कुटुंबामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये विन विन सिच्युएशन होऊ शकते. आणि दोघंही एकमेकांच्या निर्णयांना मान देऊन जर पुढे जायला लागले, तर मला असं वाटतं ते कुटुंब आपण म्हणतो की एखाद्या घरात कर्तबगार पुरुष असेल तर ते घरानं खूप पुढे गेलं, फायनान्शियली साऊंड आहे. हम्म. पण मी तर म्हणते की ज्या ठिकाणी ही विन विन हम्म. सिच्युएशन आहे ना, त्या ठिकाणी हे घरानं डबल स्पीडने पुढे जाऊ शकतं. कारण हिअर यू गेट द डबल इंजिन. हो. आणि हे निश्चितपणे होऊ शकतं. हम्म. 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 पण ही प्रोसेस आहे, हे हळूहळू होणार आहे. आपण ह्याच्यात म्हणू शकत नाही की आज महिला शिकली आणि उद्या लगेच समाजामध्ये तो बदल झाला. कारण याला खूप हम्म. साऱ्या इमोशनल पण गोष्टी अटॅच आहेत, इगोज अटॅच आहेत, स्टेटस अटॅच आहेत, घराण्याच्या हम्म. परंपरा प्रत्येक ठिकाणच्या अटॅच आहेत. तर त्यामुळे हा बदल, हे अडॉप्टेशन टप्प्याटप्प्याने का निश्चितपणे होणार आहे. आज आपण बघतो आता फॉरेनमध्ये जे एज्युकेशन घ्यायला जात आहेत किंवा तिथे व्यवसाय नोकरी करायला जात आहेत, त्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण कमी आहे का? भरपूर प्रमाण आहे त्याच्यामध्ये. हा. मग त्या महिला तेवढ्याच इक्वल इन्कम लेव्हलला आज आहेत, तेवढंच कमवत आहेत. मग त्यांचं धारिष्ठ कमी आहे का तिथे? त्यांच्या जबाबदाऱ्या कमी आहेत का कामाच्या? त्यांचे कामाचे अवर्स कमी आहेत का तिथे? सगळं इक्वल आहे. सगळं तेवढ्याच प्रेशरने तेवढ्याच ह्याच्याने त्या करतायत. म्हणजे हे जबाबदाऱ्या घेतल्या की मान सन्मान ऑटोमॅटिक मिळतो. महिलांनी सुद्धा ह्याच्यामध्ये नाही, बरोबर. नाही मला हे जमत नाही, मला सपोर्ट मिळाला तरच मी हे करेल. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये थोडंसं कमी जास्त झालं तर डोळ्यातून पाणी येणं, हे कुठेतरी याला एक स्टर्डीनेस आणणं पण गरजेचं आहे. मी म्हणत नाही की हे इमिजिएटली हम्म. पण येऊ शकेल आणि तेवढा कणखरपणा लगेच पण येऊ शकेल. प्रसंग आणि वेळ प्रत्येक व्यक्तीला ह्या सगळ्या गोष्टी शिकवत असते आणि ह्याच्यामधून माणूस शिकत जातो. वेगवेगळ्या टप्प्यांवरती तुम्हाला मिळणारा अनुभव, तुम्ही मार्ग जे काढत जाता त्या प्रत्येक समस्येच्या वेळेस, तर त्यावेळी हा कणखरपणा तुम्हाला येतो. पण जोपर्यंत तुम्ही बाहेर पडत नाही, जोपर्यंत जबाबदारी घेत नाही, तोपर्यंत एक प्रोटेक्टेड वातावरणामध्ये तुम्हाला हे सगळं डेव्हलप नाही करता येत. कारण हे खूप नॅचरल आहे. हे करण्यासाठी तुम्हाला आव्हानं पेलायला लागतील. आव्हानं पेलली तर बरोबर. तुमच्यात हा कणखरपणा येईल. मला एक मागच्या 2 आठवड्यांपूर्वी मी एक शेतकरी महिलेचा आर्टिकल वाचलं होतं. तर ती तिच्या खुरप्याशी हम्म. बोलते. तिच्या खुरप्याबरोबर आज किती बापरे. टन काढलं, कसं काढलं, इतकं ती सुंदरपणे त्याच्याबरोबर तिची वेव्हलेंथ जुळलेली आहे. म्हणजे काय की शेतीमध्ये तुम्ही कितीही कमी लो लेव्हलचं काम असू देत किंवा ज्याला तुम्ही म्हणाल की याला काहीच किंमत नाहीये, असं काम असू देत किंवा हम्म. खूप डिसिजन तुम्हाला मोठे घ्यायला लागतायत, अशा स्वरूपाचं काम असू देत, प्रक्रिया उद्योगामधले निर्णय घ्यावे लागू देत किंवा एखाद्याला प्रशिक्षण तुम्हाला देणं गरजेचं आहे, तर ती जबाबदारी तुम्ही पार पडत असू देत. कुठल्याही सेक्टर मधलं काम करताना जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये जीव ओतून देता आणि ते आव्हान
मन लावून करता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आनंद मिळतो, तर मला असं वाटतं तुमचं स्टेटस क्रिएट होतं त्याच्यामध्ये, तुमची फॅमिली तुम्हाला सपोर्ट मिळते बरोबर. आणि तुम्हाला इकॉनॉमिकल स्थैर्य पण सहजपणे मिळतं. बरोबर. मॅडम, महिलांनी कसं, पुरुषांनी पण कसं प्रोत्साहित केलं पाहिजे आणि महिलांनी स्वतःच्या वैयक्तिक पातळीवर कशा पद्धतीने स्वतःची मानसिकता बदलली पाहिजे, खूप छान पद्धतीने तुम्ही समजावून सांगितलंय. आपण पाहतो सध्या कुठे खूप जास्त प्रमाणात पाऊस आहे, कुठे पाऊसच नाहीये. तर अशा परिस्थितीत महिलांनी काय केलं पाहिजे? अशा परिस्थितीत शेतीच्या माध्यमातून काही जोडधंदा वगैरे असं काय केलं पाहिजे, यावर काय सांगताल तुम्ही? शेती क्षेत्राला जो मोसमी हवामानाचा लहरीपणा आहे, हे हम्म. शेती क्षेत्राने पूर्वीपासून पहिल्यापासून पाहिलेलं आहे. आणि यामुळे हम्म. शेती करण्याबरोबरच एक तर पिकांमधलं पहिलं क्रॉप डायव्हर्सिफिकेशन किंवा पीक बदल जे म्हणतो आपण, पिकांमधला एकसुरीपणा हम्म. जो आहे तो कमी करायला पाहिजे. तुमचं जे पूर्ण क्षेत्र आहे त्या क्षेत्रामधलं पार्टली तुम्ही ऑर्गॅनिककडे पण वळायला पाहिजे, तुमच्या हेल्थची, तुमच्या कुटुंबाची. तुम्ही ज्या ग्राहकांपर्यंत माल देता तर त्यांना विना इन्सेक्टिसाइड, कीटकनाशक किंवा खतांचा अतिवापर केलेलं प्रोडक्ट तुम्हाला तिथे द्यायचं नाहीये. ही खुंगाट मनाशी हम्म. बांधून तो तुमच्या पूर्ण क्षेत्रामधला काही पार्ट तुम्हाला तसं करणं गरजेचं आहे. तुमची शेती चांगल्या पद्धतीने होणं याच्यासाठी तुमची शेती कशा प्रकारची आहे याचा पहिल्यांदा विचार सगळ्यांनीच, म्हणजे त्या शेतीवरती जेवढे अवलंबून आहेत त्यांनी करायला पाहिजे. हो. की कोरडवाहू आहे का बागायती आहे, माझ्याकडे पाण्याचं किती प्रमाण आहे, मी कंटिन्युअस 3 सीझन पीक घेऊ शकतो का, आणि ते 3 सीझन पीक घेताना मी फक्त अन्नधान्य घेतोय का, मी त्याच्यामध्ये कडधान्यांची जोड आहे का, त्याच्यामध्ये ऑर्नामेंटलची थोडी जोड आहे का, त्याच्यात मेडिसिनल प्लांट्सची जोड आहे का, फ्लोरिकल्चरची जोड आहे का. हम्म. आज ड्राय फ्लॉवर्सला खूप मोठं मार्केट आहे आणि त्याला एक्सपोर्ट आहे. मग आपण हे करतोय का. मेडिसिनल प्लांट्स म्हणजे माझ्याकडे कितीतरी प्रोसेसिंग युनिट्स वाले विचारतात की आम्हाला बल्कमध्ये तुळशी पाहिजे आहे, बल्कमध्ये अडुळसा पाहिजे आहे, हम्म. बल्कमध्ये सिट्रोनेला पाहिजे आहे. तर मी म्हणत नाहीये की तुम्ही तुमचं पूर्ण क्षेत्र त्यामध्ये करा, पण मी म्हणतेय की जे हे लहरीपणा जो पावसाचा आहे त्याला जर तोंड द्यायचं असेल तर आपल्याला अल्टरेशन किंवा याच्यामध्ये एका ठराविक परिस्थितीमध्ये माझ्या अमुक पिकाचं एवढं नुकसान झालंय तर माझ्यापुढे दुसरा ऑप्शन आहे की ज्याच्यामधून मला उत्पन्न मिळण्याची खात्री आहे. तर हे ऑप्शन्स आपल्या आपल्या हम्म. परिस्थितीनुसार शोधायला पाहिजे. म्हणजे आता कोकणातला शेतकरी असेल तर निश्चितपणे मत्स्यपालन करायला पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी असेल तर बांधावरती हे लावल्या करवंद लावायला पाहिजे, बोर लावायला पाहिजे, जे स्टर्डी क्रॉप्स आहेत ते लावायला पाहिजे. आपल्याकडे खजूर घेणारे खूप सारे शेतकरी आहेत, अॅव्होकाडो घेणारे आपल्याकडे शेतकरी आहेत, हे नवीन ड्रॅगन फ्रूट आहे हे घेणारे शेतकरी आहेत. असे ऑप्शन्स आपल्याला निश्चितपणे चेक करायला पाहिजे की मी थोड्या का प्रमाणात होईना मला याची सुरुवात करायची आहे आणि हे माझ्या आर्थिक जे काही माझं गणित आहे त्या आर्थिक गणितामध्ये ह्या प्रत्येकाचा 10% 15% वाटा असेल. जे पूरक उद्योगधंदे आहेत त्याच्यामध्ये गोपालन आणि कुक्कुटपालन, आजकाल आपल्याला असं वाटतं की ह्याच्यामध्ये कंटिन्यू मॅनपॉवर असणं गरजेचं आहे कारण तो एक जीव आहे आणि त्याचं खाणं पिणं हे सगळं हो. तुम्हाला बघायला लागतं, परंतु त्याला पर्याय नाहीये. कारण हे कुक्कुटपालन, मत्स्यपालन किंवा गोपालन जे आहे हे जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही अंडरलाईन करता की माझी स्वतःची शेती जी आहे ती माझी शेती मी निश्चितपणे सुपीक ठेवणार आहे. कारण तुम्हाला शेण मिळतं, गोमूत्र मिळतं, कोंबड्यांची विष्ठा मिळते. मत्स्यपालन मध्ये सुद्धा तुम्हाला जे पाणी ते तळ्यामधलं असतं ते पाणी सुद्धा तुम्ही फर्टिगेशन ऍज अन फर्टिगेशन वॉटर म्हणून वापरू शकता. ह्या सगळ्यांचं एक खरं म्हणजे सायकल आहे आणि शेतीमध्ये हे सायकल आपण कमर्शियल शेती करताना ब्रेक केलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये. तर ते ब्रेक नाही व्हायला पाहिजे आणि त्याकरता हे पूरक उद्योगधंदे जे आहेत त्यांची जोड द्यायला पाहिजे. आणि नेक्स्ट स्टेप त्याची जी आहे की तुमच्या मालाचं क्लिनिंग ग्रेडिंग आहे तसा माल डम्पिंग न करणं, त्याला क्लिनिंग ग्रेडिंगचा एक हात हम्म. जायलाच पाहिजे. आणि तेव्हा महिलांच्या किंवा कुठल्याही शेतकऱ्याच्या पण लक्षात येऊ शकतं की मी ग्रेडिंग केलेला जेव्हा माल बाजारात देतो
ट्रेडरकडे देतो किंवा स्वतः कस्टमरला थेट विक्रीमध्ये विकतो, तेव्हा माझ्या ग्रेडिंग केलेल्या मालाला 2 पैसे जास्त मिळत आहेत. तर क्लिनिंग ग्रेडिंग हा याच्यामधला खूप महत्वाचा पार्ट आहे आणि तो शेतकऱ्यांनी कंपल्सरी म्हणून त्यांच्या पूर्ण क्रॉप प्रोडक्शन स्टेजेसमध्ये ते कंपल्सरी इन्व्हॉल्व करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यावरती जी छोटी प्रक्रिया आहे, मिलेट्स मधल्या प्रक्रियांमधून आज बेकरी प्रोडक्ट तयार होत आहेत. अगदी तुम्ही छोट्या लाह्या, पोहे, कुरकुरे हे सगळं जे आहे, नूडल्स तयार करणं आहे, ह्या सगळ्या गोष्टींवरती एक प्रक्रिया उद्योग म्हणून करू शकतात. त्याच्यातला महत्वाचा जो मुद्दा आहे की इन्व्हेस्टमेंट किंवा जे आपण सुरुवातीला बोललो की बल्कमध्ये प्रोडक्शन एक शेतकरी करू शकत नाही. म्हणूनच इथे फार्मर प्रोड्युसर कंपनीचा कन्सेप्ट जो बऱ्याच वर्षांपासून आपण आता राबवतोय, तर तो क्वालिटी पद्धतीने राबवणं शेतकऱ्यांनी मनावर घेऊन राबवणं गरजेचं आहे. आणि छोटे छोटे प्रक्रिया उद्योग जर सुरू केले तर ज्यावेळी मार्केटमध्ये रश होतो मालाचा, तर तो रश होणंच पहिलं म्हणजे थांबेल आणि रश जरी झाला तरी तो प्रोसेसिंगकडे वळेल. तर इथे आपण तो जो मालाला तुमच्या हायर रेट मिळू शकतो किंवा प्रोसेसिंग केल्यानंतर तुम्हाला 2 पैसे जास्त मिळू शकतात, तर ती एक आपण लिंक निर्माण करू शकतो आणि जो पावसाचा लहरीपणा आहे त्याच्यावरती मात करू शकतो. दुसरं आहे इन्शुरन्स. जो फळपीक विमा आहे, नंतर पीक विमा आहे, तर ह्या ज्या शासनाच्या योजना आहेत, तर शेतकऱ्यांनी निश्चितपणे जसं आपण आपल्या हेल्थचं इन्शुरन्स किंवा काही तुम्ही व्यवसाय उद्योगाचा इन्फ्रास्ट्रक्चर उभारला असेल, त्याचं जसं तुम्ही इन्शुरन्स घेता, गाड्यांचं इन्शुरन्स आपण आज घेतो, 2 व्हीलरचं 4 व्हीलरचं इन्शुरन्स घेतो, आपण शेताचं इन्शुरन्स घेत नाही. खूप आश्चर्याची गोष्ट आहे. तर हे इन्शुरन्स आणि ह्याच्यामध्ये जवळपास तुम्हाला जर नॅचरल कॅलॅमिटी असेल तर कमीत कमी 3 पटीपेक्षा जास्तच तुम्हाला याच्यामध्ये विमा संरक्षण मिळतं. 5 पट, 6 पट, 7 पट इथपर्यंत पण तुम्हाला विमा संरक्षण मिळतं. तर त्यामुळे मला असं वाटतं की विमा संरक्षण हा आजकालच्या शेतीचा खूप मोठा सपोर्ट आहे आणि तो शेतकऱ्यांनी कंपल्सरी करणं, जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करणं गरजेचं आहे. यावर्षी तर राज्य शासनाने 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना विमा उपलब्ध करून दिलेला आहे. पूर्ण रक्कम राज्य शासनाने उचललेली आहे. तर त्यामुळे जेव्हा आम्ही सीएससी सेंटरवाल्यांशी मी रायगडमध्ये बोलत होते, तर ते मला म्हटलं, मॅडम 1 रुपया तरी कुठे मागणार आम्ही शेतकऱ्यांकडे, आम्हीच भरले शेतकऱ्यांचे 1 रुपया सुद्धा. म्हणजे आज विम्याचं जे संधी आहे किंवा विमा संरक्षणाचा जो अंतर्भाव शेती उद्योगामध्ये झालेला आहे, तो जो अंतर्भाव आहे तो खूप इफेक्टिव्ह आहे शेतीला तारण्यासाठी. तर त्यामुळे पूरक उद्योगधंदे असेल, क्रॉप डायव्हर्सिफिकेशन असेल, याच्याबरोबर इन्शुअर्ड राहणं ही सुद्धा एक काळाची गरज आहे. आणि मला एक गोष्ट इथे निश्चितपणे नमूद करायची आहे. आपण कितीही म्हटलं की शेती क्षेत्र किंवा शेती करणारा जो शेतकरी आहे तो अशिक्षित आहे किंवा तिथपर्यंत अजून डिजिटलायझेशन गेलेलं नाही, पण ही काळाची गरज आहे. शेतकरी आपला सातबारा ई पीक पाहणी खाली बऱ्याच वेळा आणत नाही. आज आपण राज्याचा जर विचार केला ना, तर माझ्या मते एक 20% शेतकरी त्यांचा सातबारा जो आहे तो ई पीक पाहणी खाली आणतायत. ह्या ई पीक पाहणी खाली आपल्या सातबाऱ्यावरती आपल्या पिकाची नोंद करणे सीझन वाईज हे एवढं इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला इन्शुरन्ससाठी उपयोगी पडतं, हे तुम्हाला जेव्हा नॅचरल कॅलॅमिटी येतात तेव्हा उपयोगी पडू शकतं. हे ज्यावेळी राज्य आणि केंद्र शासनाच्या स्तरावरती इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचे कडधान्य असतील, तेल असतील, साखर असेल, कांदा असेल, फळं असतील, ह्यांच्या बाबतचे निर्यातीचे, आयातीचे जे काही निर्णय होतात आणि त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात आयात झाली तर आपले मार्केटमधले रेट गडगडतात आणि निर्यातीवरती बंधन घातलं तरी सुद्धा आपले मार्केट रेट कोलमडतात. तर ह्या सगळ्याचा लेखाजोखा तुम्ही विचार करा, एवढ्या मोठ्या देशामध्ये शासनाला असा निर्णय, आयात निर्यातीचा निर्णय जर घ्यायचा तर काहीतरी डेटा पाहिजे ना हातामध्ये. आणि तो डेटा जोपर्यंत शेतकरी साऊंड पद्धतीने देऊ शकत नाही, साऊंड पद्धतीने की येस माझा रायगडचा जर विचार केला
तर आज माझ्याकडे साधारणपणे 30-35% क्षेत्र फक्त हे झालेलं आहे, ई पीक पाहणीखाली आहे. इतर जिल्ह्यांची साधारण 40%, 45%, 50% जास्तीत जास्त ई पीक पाहणी झाली असेल, त्याच्या उपर नाही. ही 100% ई पीक पाहणी व्हायला पाहिजे. तुमचं चालू पड असेल तर चालू पड नोंदवायला पाहिजे. कारण ह्या गोष्टी शासनाला मोठे निर्णय घेताना खूप उपयोगी पडू शकतात. नंतर आपण जे उत्पादन तुमचं किती येतंय, ते उत्पादनाचे जे कापणीचे प्रयोग होतात, ते कापणीचे प्रयोग कृषी विभागामार्फत मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात. महसूल विभाग त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात. ह्याची जी आकडेवारी आहे, ह्याचं जे डेटा अनालिसिस आहे, हे डेटा अनालिसिस शासनाला वेगवेगळे निर्णय घेण्यासाठी खूप उपयोगी पडतं. त्यामुळे जेव्हा शेतकरी युट्यूब वरती बघू शकतो, जेव्हा शेतकरी अँड्रॉइड मोबाईल वापरू शकतो, किंवा शेतकऱ्यांची मुलं जर ते अँड्रॉइड फोन वापरत असतील, तर मला असं वाटतंय की त्यांच्यासाठी स्वतः अशा प्रकारच्या पोर्टलवरती जाऊन ऑनलाईन नोंदी करणं, किंवा आमचं महाडीबीटी पोर्टल आहे, काही ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या ज्या सबसिडी आहेत त्याच्याकरता तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायला लागतो. तर हे ऑनलाईन ऍप्लिकेशन करणं हे फार कॉम्प्लिकेटेड नाहीये. पण तेच तुम्ही सीएससी सेंटरकडे जाऊन करणार असाल, तुम्हाला त्याच्याकरता 200 रुपये लागतील. आणि तेच जर तुम्ही त्याच्यातले एक दोन स्टेप शिकून घेतल्यात, आणि याच्यावरती युट्यूब वरती खूप सारी व्हिडिओज आहेत, हाऊ टू अप्लाय ऑन महाडीबीटी, हो. डू ई पीक पाहणी. तर हे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी सजग होऊन करणं खूप गरजेचं आहे. आज आपल्याला आपल्या गरजेचं आहे. इरिगेटेड एरिया किती आहे हे आपल्याला क्रिटिकली आणि परफेक्टली आयडेंटिफाय करणं शक्य होत नाहीये. तर हे आयडेंटिफाय करणं, ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा पण खूप मोठा रोल आहे. जितकी शासकीय यंत्रणेचा रोल आहे, त्यांची जबाबदारी आहे, तेवढीच ही इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याची पण जबाबदारी आहे. आणि हे जर शेतकरी त्यांच्या स्तरावरती उत्तम पद्धतीने करू शकले, तर मला असं वाटतंय की सर्व बाजूंनी ही मूठ बांधता येईल, आणि आपण एका चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या आणि शेतीच्या विकासासाठी निश्चितपणे काम करू शकू. बरोबर. वेळेचं बंधन असतं, त्यामुळे एका वेळेला थांबणं हे खूप गरजेचंच असतं. मॅडम, मला शेवटी जाता जाता तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे फक्त, की नवरात्रोत्सवानिमित्त आपण ही खास मुलाखत आयोजित केली आहे. तर एकंदरीत सर्वसामान्य शेतकरी, महिला वर्ग, तरुण तरुणी सर्वांनाच एकंदरीत एक सल्ला काय देताल तुम्ही? एक तर माझा खूप सारा जोर आहे प्रशिक्षणावरती. आपल्याला जे येत नाही ते आपण शिकायला पाहिजे. मी शेतकरी मासिक संपादक जेव्हा झाले, मी स्वतः जर्नलिझमच्या कोर्सला ऍडमिशन घेतलं. मी आता सध्या लॉच्या कोर्सला पण ऍडमिशन घेतलं. की कम्प्लीट होणं न होणं अपार्ट फ्रॉम दॅट, मला त्याच्यामधल्या बेसिक गोष्टी कळणं गरजेचं आहे. आपण जे काम करतो ते स्किल पद्धतीने आपल्याला कसं करता येईल, याच्यासाठी प्रशिक्षण घेणं, जिथून जिथून ते ज्ञान मिळेल ते ज्ञान आपल्यामध्ये बिंबवणं आणि त्याचा वापर आपल्या कामामध्ये करणं, हे सर्वांनी करणं गरजेचं आहे. महिला पुरुष याला कुठल्याही प्रकारचं बायफर्केशन नाही. सर्वांनी पहिल्यांदा कॅपॅसिटी बिल्डिंग करून घ्यावी, आणि मग मला असं वाटतंय त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये उतरावं. आणि दुसरं, कुठलंही इनोव्हेटिव्ह काम करतो किंवा बाकीचे करत नाहीयेत आणि मला एकटीला ते करायचंय, मला एकट्याला ते करायचं आहे, तर त्यावेळी घाबरायची गरज नाहीये. चुकाल तुम्ही, एखाद्या वेळेस अपयश पण येईल, पण ते अपयश पचवायची थोडा कॉन्फिडन्स, थोडी ताकद मनामध्ये ठेवा. मन थोडं कडक ठेवा, की आलं अपयश तरी ते जे अश्रू आहेत ते गिळायला शिका. त्यावेळी होणारा जो इमोशनल ट्रॉमा आहे तो सहन करायला शिका. आणि आय थिंक तो बदल तुम्ही तुमच्या स्वतःपासून सुरू करू शकता. आणि अवघड नाहीये त्याच्यामध्ये. आणि चिकाटी ठेवायला पाहिजे, सातत्याने प्रयत्न करणं गरजेचं आहे. यश दूर नसतं, पण यश मिळण्यासाठी अडथळ्यांची जी शर्यत आहे, ती अडथळ्यांची शर्यत पार करताना धाडस ठेवणं, मनाचा निग्रह ठेवणं खूप गरजेचं आहे. जिभेवरती आपण म्हणतो साखर आणि डोक्यावरती बर्फ, हे प्रिन्सिपल जर पाळलं तर अवघड नाहीये, असं माझं मत आहे. आणि ते सगळ्यांनी फॉलो केलं तर ज्याला असं वाटतंय की हे अशक्य आहे, तर ते शक्य होऊ शकतं, आणि तुम्हाला सगळ्या पद्धतीचं तिथे सहकार्य ऑटोमॅटिक येतं.
बरोबर मॅडम, तुम्ही इतकं छान पद्धतीने आम्हा सर्वांना समजून सांगितलंय. निश्चित त्यांची प्रेक्षकांपर्यंत काय पोहोचलं मला माहित नाही, पण मला तरी भरपूर काही शिकायला मिळालंय. थँक्यू. प्रेक्षकांना वेळ झाली आता इथेच थांबायची. पुन्हा असंच तुमच्या प्रश्नासोबत असतील तुमच्या मनात काही शंका वगैरे, तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. आम्ही मॅडमच्या माध्यमातून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. आणि पुन्हा एकदा मॅडम असंच भेटूया, अशाच पुन्हा एकदा एक नवीन चर्चेचा विषय घेऊन. तर आज वेळ झाली इथेच थांबण्याची. आणि सर्वात महत्त्वाचं मॅम, तुम्ही इतका छान तुमचा वेळ आम्हाला दिला, त्याबद्दल सर्वात पहिल्यांदा कृषी जागरण कडून तुमच्या मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.